आता हे तुम्ही सगळे लोक श्रीमंत कधी झाले हायवेच्या कडेचे? 15 वर्षापूर्वी. नाही तर 15 वर्षाच्या अगोदर तुम्ही सगळे खेकडच धरीत होती. हे तुमचं सोनं दागिने हे सगळं कवा आलंय? आता हे 15-20 वर्ष. नाही तर 15 वर्षापूर्वी आपली आई भाताची लागवड करीत होती, आपला बाप म्हैसवळीत होता, आपला बाप इरली, आपलं आई इरलं घ्यायची, भाताची लागवड करायची. तर इरल्यातलं पाणी डोक्यात जात होतं आणि गाळामध्ये तिचे पाय सडत होते. आपला बाप 12 म्हशी वळीत होता आणि म्हशीच्या दुधावर उपजीविका करीत होता. आपल्या घरात दिवा होता, आपल्या घरात चूल होती आणि रात्रभर माणसं झोपायची तर टोकरीमध्ये विस्तव घ्यायची. पाष्टाचं घर राहायचं, गरीब कौलाचं घर राहायचं. थंडी जास्त राहायची, पाऊस लय राहायचा तर टोकरीमध्ये विस्तव घेऊन साईडनं लोक झोपत होती. म्हशी गार थायच्या तर लोक म्हशीच्या गोठ्यामध्ये टोकरीमध्ये विस्तव ठेवायचे. आपली आई 3-3 महिने पावसासाठी लागण म्हणून सरपण गोळा करीत होती. आता या शिंगरांना ते पटंग का? आता यांना जर सांगितलं आपली आई लाकडं गोळा करीत होती, मान्य घ्या. हे आपल्याला काय म्हणतं माहिती का? तुम्ही दरिद्री होते पप्पा. म्हणजे आपण दरिद्री होतो, आम्ही नशिबानं खातोय. आता काय करतो महाराज? आपल्याला होतं का काही लहानपणी? आता मी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा तुम्ही बसेल. काय होतं का आपल्याला? आता मी गरीबाचाच आहे, तुम्ही गरीबाचा आहे. काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी होती शाळेत, तिला साठा नाही, नुसतं खापार आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? बोर, कवठ, चिचा आणि कमराला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पर्यंत अंडरपॅन्ट नाही महाराज. आणि तेव्हा 12 माही वड्याला पाणी राहायचं महाराज, 12 माही. आणि आपण सगळे दिवाळीच्या सुट्टीत आणि वड्याच्या सुट्टीत आंघोळीला कुठं? वड्याला. भोंगळे सड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या, बाहेर यायचं वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, शिंगाट पळायची मंडळी. आता यांना पटंगा नाही, मग यांना सांगायचंच नाही बीपी वाढणार नाही. बीपी त्याच्यामुळे वाढतो. 3रं वाक्य, अटॅक काय येतो? अटॅक. अटॅक काय येतो? मला विषय सोडून द्यायचा सगळा. आपल्या मनात जे दुःख आहे ना ते कुणा तरी पुढे बोलून दाखवायचं. समजा पोरीनं तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, पोरग धोका देत नाही, पोरग सहसा धोका देत नाही, पण समजा दिला तर ते तुमच्या मैत्रिणीला सांगून टाकायचं. ते दाबून ठेवायचं नाही, त्याचा स्फोट होतो. पोरानं तुम्हाला एखाद्या पोरीने चांगला झटका दिला, मित्राजवळ सांगून टाकायचं होतं, बोलत जा. आणि आता लोक बोलत नसल्यामुळं अटॅक आहे. या मोबाईलमुळं बोलणं बंद झालं, फार तमाशा झाला त्या घरांचा. कोणीच कोणाशी बोलानं, एवढ्याचे याडपट, कानात वायरी घालत्यात. आता तर इतक्या नळ्या आणल्यात कुडून, इथंही घालतोय इथंही नळ्या घालतोय. आणि बावळ्याचा बाजार झाला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. काय मोबाईलमुळे पोरं माणसं बोलत नाही. 10वीच्या पोरीला जर म्हणा बाई कपड्याला घड्या घाल, स्टडी. बाई भांडे घासू लाग ग, स्टडी. बाई पप्पांचा तेवढा चष्मा आण ग, होमवर्क. मग त्या पोरीला सेपरेट खोली अभ्यासाला, सेपरेट मोबाईल. पाया पडून सांगतो तुम्हाला, 10वी पर्यंतच्या पोराला आणि पोरीला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पिढी जाग्यावर राहील. नाही तर अजून 15 वर्षाने येणे लोक होतील मोबाईल वापरून. आणि निम्मे अर्धे झालेत. आता जवळजवळ सर्वे केला तर 15,000 येडे आहेत आता सध्या मोबाईल वापरून. दगड लावतील कानाला ते. मुलीला मोबाईल नको, 10वी पर्यंत नको आहे. आणि त्या पोरीने बापांच्या इज्जती घालून टाकल्या. बोलायचंच नाही, सेपरेट खोली पोरीला. आणि मग आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. अगे एक दिवस खोलीच राहिली, गुड्डी गेली स्टडी.
या मोबाईलमुळे माणसं बोलत नाही एकमेकाशी. फार बोलणं बंद झालंय मला. नुसतं एक पोरगी कॉलेजला गेली आणि एसटीतून उतरलीच नाही, परत कॉलेजला आली. कपडे नीट घालले. आता त्या पोराने तो भांग आणलाय कुठून, एक डेंजर वावर नांगरलाय, दंड ठुलाय वन साइड. तुझ्या बगलात गुचिड झाल्या तुला का साईड लागेल. त्या पोरीने तर इतका डेंजर भांग आणलाय, पॉप गेलाय. आता पॉप गेला पोरीनं. पॉप भांग कसा होता, इथं मध्ये खड्डा, पुढं झटका, इकडं झटका, मध्ये डोंगळा. दुसरं आपले दिवस बोगस गेले महाराज. दुसरा एक भांगे पोरीनो देवयानी. तो देवयानी भांग कसा आहे माहिती का, देवयानी भांग असा आहे, ही जी बाजू आहे ना, ही पुढून मुडपून घ्यायची, मुडपून, आणि एक बाजू माग दाबायची, आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती गुतवायची नाही. याला म्हणायचं देवयानी. आणि आता ह्या वर्षी नवीन भांग आला एक, चला हवा येऊ द्या. पाहिलं ना त्या चला हवा येऊ द्या मध्ये ते पोरींचा भांगे पा, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी ठेवायची, बांधायची नाही. हो एक पोरग कॅनॉलच्या कडे लोक होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. मोबाईल मुळे माणसं बोलत नाही. बोलत जा तरच अटॅक येणार नाही. बोलत जा, बोलत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी 6 महिने सर्टिफिकेट देतो, तो त्याला अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेला होतो, एकटा फ्रेश मोकळा होतो, मोकळा. तुमच्या ध्यानात तर राहिलं का 11 वाजले? नाही, मोकळा होतो माणूस. मग हसलं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि या मोबाईल मुळे माणसं बोलत नाही. एक तर लगवेलं गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही. आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, यांना निद्रानाश आहे. झोप नाही यांना, झोपत नाही. ते निद्रानाश नावाचा रोग झाला यांना, झोपत नाही. जसं भजने जर चहा पिऊन गेले तर घरी गेल्या गेल्या झोपेत नाही. भजन संपल्या संपल्या चहा नकोय. त्याचा परिणाम 1 तासभर झोप लेट होती. आता आम्ही समजा, तुम्ही प्रवास करणारी माणसं, आपण जर कीर्तन संपल्यावर चहा घेतला ना, अर्धा तास बॉम्बाला तो घालवायचा नाही. आणि या पोरांना निद्रानाश होईल, झोपत नाही. हे उशीवर डोकट होत्या,